अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी IAS IPS किंवा तत्सम कायद्याचं ज्ञान असलेल्या लोकांची SIT निर्माण होईल असं सांगितलं. मी त्यांचा धन्यवाद देतो. पण सध्या या पदावर जे अधिकारी आहेत ते या सगळ्या भीतींमुळे कुठलंच काम करत नाही, कुठले योग्य शिक्षकांचे पगार काढत नाहीत. त्यामुळे एखादा प्रामाणिक, एखादा योग्य अधिकारी समजा त्या उपसंचालकाच्या ठिकाणी आता चार्जवर आहेत आणि या भीतीपोटी कोणीच काम करायला तयार नाही. कारण सगळ्या अधिकाऱ्यांनी अँटिसिपेटरी बेल घेतले आहेत, सगळे उपसंचालक त्यात आहेत, अनेक माजी प्राथमिकचे अधिकारी त्यात आहेत, अनेक शाळा संचालक त्यात आहेत. सगळ्यांनी अँटिसिपेटरी बेल करता प्रयत्न केले आहेत. कोणाला मिळाल्यात, कोणी फरार आहेत. माझी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की जोपर्यंत याचा सगळा छडा लागत नाही तोपर्यंत तिथला कुठलाही अधिकारी तुम्ही बाहेरच्या विभागातला पाठवा, तुम्ही इतर विभागातनं पाठवा, पण त्या नागपूर विभागातल्या कुठल्याच अधिकाऱ्याला उपसंचालक किंवा तत्सम जिथनं या परवानग्या मिळतात IDच्या किंवा ते जे फिरते पथक असतात तिथले त्याची समूह ते नवीन केले पाहिजेत. मला दुर्दैवाने असं बोलावं लागतं की हे जे पुण्याचं काम आहे, शिक्षण हे पुण्याचं काम आहे, पण या विभागात सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होतो. हे दुर्दैवाने या सभागृहात सांगावं लागतं. त्यामुळे माझी माननीय अध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की नागपूर विभागातील जो काही प्राथमिकचा स्टाफ असेल, माध्यमिकचा स्टाफ असेल, उपसंचालक असतील, शिक्षण अधिकारी असतील, ते मूळ सरसकट बदलले नाही तर हा घोटाळा थांबू शकणार नाही. त्यामुळे दादा आपण उत्तम काम करता आहात. माझी आपल्याला माननीय अध्यक्षांच्या माध्यमातून विनंती आहे की तो माध्यमिक विभागाचा स्टाफ असेल, प्राथमिक विभागाचा स्टाफ असेल, उपसंचालक असतील, हे सगळे बाहेरनं पाठवावे. आपण हे पाठवणार आहात का? बस एवढी एक आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे सांगितले की या संदर्भामध्ये वरिष्ठ अगदी IAS IPS आणि वरिष्ठ दर्जाचे अधिकारी देऊन SIT स्थापन करून त्याची चौकशी केली जाईल आणि नियमाप्रमाणे जे काही काम असेल तर तो आज पण कोण करू शकतो. नियमाच्या बाहेर कोणी जायचं नाही आणि बेकायदेशीर काम केलं या चौकशीत ते पुढे येईल, त्याच्यावर कारवाई होईल. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये स्पष्ट निर्देश दिलेले आहेत आणि असला या पवित्र क्षेत्रामध्ये गैरकारभार बिलकुल खपून घेतला जाणार नाही.